नमस्कार मित्रांनो. छत्रपती शाहू महाराजांनी मानवी हक्काचा जाहीरनामा काय असतो हे जगाला दाखवून दिलं. संस्थानातील शाळा, तलाव, विहिरी, कचेऱ्या, राजवाडा अस्पृश्यांसाठी त्यांनी खुलं केलं. गंगाराम कांबळे नावाच्या महाराला चहाचं दुकान टाकून दिलं. महारामांगांना मान सन्मान दिला, नोकऱ्या दिल्या. राजकन्येच्या विवाहात अस्पृश्यांचा आदर सत्कार केला. डॉक्टर आंबेडकरांना पाठबळ दिलं. अस्पृश्यांच्या स्वातंत्र्यासाठी आंबेडकरांनी परिषदा घेतल्या. या परिषदांचं अध्यक्षपद महाराजांनी स्वीकारलं. माणगाव येथे दिलेली आणि नागपूर येथे दिलेली महाराजांची भाषणे प्रचंड गाजली. डॉक्टर आंबेडकरांना आर्थिक सहकार्य देऊन मूकनायक नावाचं पाक्षिक काढायला लावलं. 1920 साली बाबासाहेब शिकण्यासाठी लंडनला गेले तेव्हा महाराजांनी त्यांना आर्थिक सहाय्य केलं. 1918 साली महाराजांची बलुतेदारी पद्धत महाराजांनी बंद केली आणि त्यांच्या नावावर स्वतंत्रपणे जमिनी करून दिल्या. महारामांगांना जोर जबरदस्ती करणाऱ्यांना कडक शासन केलं जाईल असं फरमान महाराजांनी काढलं. पुढे कुलकर्णी वतनं बरखास्त केल्यानंतर अस्पृश्य समाजला जाणाऱ्या मंडळींना तलाठीपदी नेमलं. भारतात कुठेही झाली नसेल अशी क्रांती महाराजांनी घडवून आणली होती. पुढे यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी कुळ कायदे आणले. कसेल त्याची जमीन हे तत्त्व आणलं. त्यांच्या फार आधी करवीर संस्थानात शाहू महाराजांनी हे करून दाखवलं होतं. महाराजांनी सामाजिक न्यायाची बाजू लावून धरली. मागासलेल्या जातींना राज्यातील 50% नोकऱ्या राखीव ठेवल्या. प्रशासनाला हा मोठा धक्का होता. राज्यकारभारात तेव्हा ब्राह्मणांची मक्तेदारी होती. तिला प्रचंड हादरा बसला असं इतिहासकार सांगतात. असे होते आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती. धन्यवाद.